भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडियामधून ही लॉन्च आता निघणार आहे. पहिलीच गेली 9ची, आम्ही 8:45ला पोचलो. हरकत इथे यायला आपल्याला, ठीक आहे, काय हरकत नाही. आमचा हा श्री हरिभक्त परायण श्रीधर सुनील डोईफोडे माझा बाळा आलेला आहे. माझ्या शब्दाला पण मान दिला आणि त्याने गेल्या वर्षी पण त्याला यायचं होतं, पण काय अडचणीमुळे राहिलं. हरकत नाही, पण हा श्रीधर चांगला वारकरी संप्रदायामध्ये लहानपणापासून त्याच्या आईच्या मार्गदर्शनामध्ये आजोबाच्या आपले जे बापू आहेत हरिभक्त परायण श्री चंद्रकांत शंकर काळे ह्यांचा हा नातू आहे उषा सुनील डोईफोडे. ह्या ताईचा हा चिरंजीव आहे. मी माऊलीला प्रार्थना करतो की ह्याला पुढील जीवनामध्ये अतिशय चांगलं सुयश मिळावं, नोकरीधंद्यामध्ये, कुटुंबामध्ये, व्यवसायामध्ये, आणि त्याच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या माझ्या बाळाच्या पूर्ण व्हाव्यापासून मी पांडुरंगाच्या चरणी मनोकामना प्रार्थना करतो. कुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आमची होळी हालायला लागलेली आहे, आणि आता प्रस्थानाच्या पुढे जात आहे. दर वर्षाला तिकीट हे वाढतं. गेल्या वर्षी 260 रुपयाचं माझ्याकडे आहे, आता 290. ती हरकत नाही, पण चांगलं आहे. तुझं काय मत आहे? एकाला घेऊन येणं ठीक आहे ना, पण 4-4 लोकांना घेऊन येणं योग्य आहे. खरंच आहे. तुझं काय मत आहे? अगदी एकाला ठीक आहे, एकाला ठीक आहे. कारण चौघांचे 4-4 विचार वेगवेगळे असतात प्रत्येकाचे, आयुष्याला मॅच होत नाही. क्या बात आहे. तर खूप छान माऊली रामकृष्णारी धन्य आजोबीनं झाले संतांचे दर्शन, झाले तापातपी, दैन्य गेले उठा उठे, झाले समाधान, पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरात तुमची दिवाळी दसरा. आणि माझ्या वयाने जरी लहान असलं तरी अतिशय परमार्थामध्ये त्याचा फार लहानपणापासून म्हणजे फार वाढेल. कधी माझ्या 2014 म्हणजे 10 वर्ष झाली पूर्ण. खूप छान म्हणजे रामकृष्णारी. आमचं पण भाग्य आहे की आमच्या मुलांनी पण 2023ला माळ घातली. चांगली गोष्ट आहे, माऊलीची कृपा. रामकृष्ण.